नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला व्हिडिओचा क्रमांक आहे 10, ज्यामध्ये आपण DMER मुंबई भरती परीक्षा मित्रांनो काय अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत। आणि मित्रांनो, जो आज टॉपिक घेतलेला आहे तो आपण महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 या टॉपिकवरचे मित्रांनो काही अतिशय महत्त्वाचे आपण प्रश्न पाहणार आहोत। आणि मित्रांनो, या टॉपिकवर 100% तुम्हाला परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये मित्रांनो विचारले जाणारे असणार आहे। त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तसे मित्रांनो, तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर मित्रांनो सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। परीक्षापूर्वी मित्रांनो ते सर्व व्हिडिओ एक वेळेस तुम्ही नक्की पाहून जा, त्यामधले बहुतांश प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आहे। तसे मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी जे आहेत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व फार्मासिस्टसाठी मित्रांनो टेक्निकल क्वेश्चन्सचे कमेंट करत होते, तर मित्रांनो आपल्या आता टेक्निकल क्वेश्चन देखील रेडी झालेले आहेत। तुम्ही व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सगळे काही टेक्निकल क्वेश्चन सेट तुम्ही परचेस करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो व्हॉट्सअप सेलरची लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, पाहूया आपण आजच्या सर्वप्रथम 10 मधले महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 वरील काय आपण अतिशय महत्त्वाचे व बेसिक प्रश्न। तर यामधला मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग कायदा 2015 कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, 2015 सालापासूनच हा कायदा जो आहे लागू करण्यात आला, महाराष्ट्र लोकसेवा कायदा 2015। त्यानंतरचा दुसरा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा कायदा 2015 भारतातील कोणत्या राज्यात लागू आहे? तर लागू आहे असं म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर जे होणार होईल ते होईल ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्र राज्यामध्ये लागू आहे। हे मित्रांनो बेसिक ते टफ लेवल क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत। त्यानंतर तिसरा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015चा उद्देश कोणत्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती आणि सेवा शर्तीचे नियमन करणे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, लोकसेवक। त्यानंतरचा चौथा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015च्या प्रशासनासाठी कोण जबाबदार आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्र लोकसेवा आयोग। त्यानंतर पाचवा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 मध्ये कोणत्या आयोगाच्या स्थापनेची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्र लोकसेवा आयोग। त्यानंतरचा सहावा प्रश्न, खालीलपैकी कोणते काम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिनियमांतर्गत नाही असं म्हटलेलं आहे, जे की अधिनियम अंतर्गत नाही? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, लोकसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करणे हे जे आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिनियमांतर्गत नाही। त्यानंतर आपला सातवा प्रश्न असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये अध्यक्ष आणि किती सदस्य असतात? तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर बी, 5 असतात। त्यानंतरचा आठवा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त होण्यासाठी खालीलपैकी कोणती पात्रता आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश हे जे आहे, जे की अतिशय महत्त्वाचं आहे पात्रतेमध्ये। त्यानंतरचा 9वा प्रश्न, खालीलपैकी कोणती परीक्षा घेण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोग जबाबदार आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, वरील सर्व, ज्यामध्ये नागरी सेवा परीक्षा, न्यायिक सेवा परीक्षा आणि पोलीस सेवा परीक्षा या सर्वांवर। त्यानंतरचा 10वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 मध्ये कोणत्या न्यायाधीशाकरणाची स्थापना करण्याची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण। जर मित्रांनो तुम्ही अजूनही DMR मुंबई भरती 2023 साठी मित्रांनो आपल्या एक्सपेक्टेड क्वेश्चनची टेस्ट आणि जर मित्रांनो नोट्स तुम्ही मिळवले नसाल तर मित्रांनो लगेचच्या लगेच खरेदी करून घ्या। मित्रांनो परीक्षा निहाय मित्रांनो त्यामध्ये संपूर्ण काही ॲड करण्यात आलेलं आहे। तुम्हाला मार्केटमधला आता कोणताही एक्सपेन्सिव्ह बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो, अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्सपेक्टेड क्वेश्चनची टेस्ट आणि नोट्स मित्रांनो मिळणारे आहेत। जर तुम्ही या दोन्ही गोष्टीचा योग्य पद्धतीने मित्रांनो वापर केला तर मित्रांनो 100% तुम्ही येणारी परीक्षा क्रॅक करू शकता, ज्यामध्ये मित्रांनो नोट्समध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम तर टेस्टद्वारे मित्रांनो तुमची तयारी देखील या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल। आणि जे टेस्ट आहे ते संपूर्ण काय TCS पॅटर्न आधारित मित्रांनो, जे की TCS द्वारे मागील विविध परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत त्यांचं मित्रांनो अनालिसिस करून तुम्हाला सर्व काही जे क्वेश्चन सेट आहे मित्रांनो दिला जात आहे। मित्रांनो त्या प्रकारचे प्रश्न आणि त्यामधले बहुतांश प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। तर मित्रांनो यामध्ये तुम्ही DMR भरतीचे आपले स्टडी मटेरियल आहे किंवा टेस्ट आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की मित्रांनो जे DMR ची मुंबई भरती जी आहे मित्रांनो त्याच्या अधिकृत अभ्यासक्रमानुसार संपूर्ण काही तुम्हाला दिलं जात आहे, जो सिलेबस आहे त्यानुसार तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जात आहे। मित्रांनो जे TCS चे अतिसंभव प्रश्न आहेत ते देखील तुम्हाला यामध्ये ॲड करून दिले जात आहे। TCS त्या कोणत्या पद्धतीने पेपर पॅटर्न सेट करतो किंवा काढला जातो ते संपूर्ण काही तुम्हाला या एक्सपेक्टेड क्वेश्चनच्या टेस्टमध्ये मिळत आहे। त्यासोबतच महत्त्वाच्या चालू घडामोडी या आधारित देखील तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नसंच उपलब्ध करून दिला जात आहे, जे की आपल्या टेस्ट मार्फत कमी वेळेमध्ये मित्रांनो तुमची पूर्ण तयारी होणारी असेल आणि टेस्टद्वारे मित्रांनो तुम्ही तुमच्या परीक्षेची देखील तयारी तुम्ही कंप्लीट करू शकता, जेणेकरून एक्झाममध्ये मित्रांनो तुम्ही त्या प्रकारचे प्रश्न पाहताच तुम्ही सॉल्व्ह करू शकता। आणि मित्रांनो त्यासोबत तुम्हाला टेक्निकल हवा असेल, तुम्ही ज्या पदाकरता अप्लाय करत
असाल त्या पदाधिकाऱ्याचं मित्रांनो मला टेक्निकल हवा असेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला वेगळी फीस चार्ज करावी लागणार त्या ठिकाणी, कारण का तुमच्या विषयाने आहे तुम्हाला स्पेशल टेक्निकल जे की अनालिसिस बेसिकवर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार असेल। आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे DMER चे जे मागील वर्षी क्वेश्चन पेपर आहेत त्यांचे देखील मित्रांनो यामध्ये प्रश्न ॲड करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो हे तुमच्या परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे। जर तुम्ही अजून मिळवले नसाल आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे नोट्स आणि जे टेस्ट आहेत जर मिळवले नसाल तर मित्रांनो तुम्ही लगेचच्या लगेच हे परचेस करून घ्या। अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला दोन्ही मिळणार आहे। आणि जर तुम्हाला टेक्निकल हवा असेल तर मित्रांनो टेक्निकलसाठी तुम्हाला ॲडिशनल चार्जेस देऊन वेगळी बॅच जॉईन करावी लागणारी आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक देण्यात आलेली आहे मित्रांनो, त्या लिंकवर क्लिक करून ते लगेचच्या लगेच सर्व काही खरेदी करू शकता मित्रांनो आणि लगेच तुमच्या येणाऱ्या भरच्या तयारीला तुम्ही लागू शकता। तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्या ठिकाणी सर्व काही माहिती देण्यात आलेली आहे। तसे मित्रांनो तुम्हाला सरावासाठी फ्रीचे मॉक टेस्ट हवे असेल तर मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या। टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। तुम्ही तिथे मित्रांनो रेग्युलरली सर्व भरतींची त्या ठिकाणी फ्रीचे मॉक टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील या कमी दिवसांमध्ये महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून लगेचच्या लगेच सर्व काही मिळवू शकता। त्यानंतर 11वा प्रश्न, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित विवाद निकाल काढण्यासाठी जबाबदार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, लोकसेवकांच्या रोजगाराच्या बाबी। त्यानंतर 12वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 अंतर्गत सार्वजनिक सेवांमध्ये नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 45 वर्ष। त्यानंतर 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणते कायद्यानुसार सार्वजनिक सेवांमध्ये नियुक्तीसाठी अपात्रतेचे कारण नाही असं म्हटलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, वय 50 वर्षापेक्षा जास्त। त्यानंतर 14वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 सार्वजनिक सेवांमध्ये खालीलपैकी कोणत्या आरक्षण श्रेणीसाठी तरतूद करतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजे की वरील सर्व। त्यानंतरचा 15वा प्रश्न, कायद्याअंतर्गत सार्वजनिक सेवेत नियुक्त केलेल्या व्यक्तीचा परीक्षावधी कालावधी किती असतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, 3 वर्षाचा। त्यानंतरचा 16वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 राज्य सरकारला खालीलपैकी कोणते नियम बनवण्याचे अधिकार देतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, वरील सर्व, म्हणजे की सार्वजनिक सेवाचे वेतन व भत्ते, लोकसेवकाविरोधी तमाखाची कारवाई, पुन्हा सार्वजनिक सेवासाठी भरती प्रक्रिया, वरील सर्व। त्यानंतर 17वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 नुसार राज्य सरकारने या कायद्यातील सुधारणाची शिफारस करण्यासाठी कोणती समिती स्थापन करावी किंवा केली? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, लोकसेवा आयोग पुनर्वलोकन समिती। त्यानंतरचा 18वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 अंतर्गत खालीलपैकी कोणते लोकसेवकाचे केंद्रीय रेकॉर्ड राखण्यासाठी जबाबदार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राज्याचे मुख्य सचिव हे जे आहे जबाबदार असतात। त्यानंतरचा आपला जो 19वा प्रश्न आहे तो पाहू, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 राज्य सरकारला त्यांचे कोणतेही कार्य कोणत्या प्राधिकरणाद्वारे सोपवण्याची परवानगी देतो? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की स्थानिक स्वराज्य संस्था। त्यानंतर 20वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 सार्वजनिक सेवकांनी केलेले गैरवर्तणुकीसाठी खालीलपैकी कोणत्या दंडाची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, वरील सर्व, म्हणजे की सेवेतून निलंबन करणे, वेतनवाढ रोखणे किंवा रँक किंवा वेतनात कपात, हे जे सर्व जे आहे जे की दंडाची तरतूद आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर 21वा प्रश्न, सार्वजनिक सेवांमध्ये भरतींसाठी कोणती परीक्षा घेण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोग जबाबदार आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की आपण वरील प्रकारे पाहिलं होतं। त्यानंतरचा 22वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची आणि सदस्याची नियुक्ती कोण करते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्राचे राज्यपाल हे करतात। त्यानंतरचा 23वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 सार्वजनिक सेवकांसाठी कोणत्या अपीलीय प्राधिकरणाच्या स्थापनेची तरतूद करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, महाराष्ट्र लोकसेवा अपील न्यायाधिकरण। त्यानंतर 24वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 7 वर्ष। त्यानंतर 25वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 राज्य सरकारला कोणत्या परीक्षा आयोजित करण्यासाठी नियम बनवण्याची परवानगी देतो?
तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व, म्हणजे की त्यामध्ये प्राथमिक परीक्षा असते, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या प्रकारचे जे परीक्षा असतात त्याची जी परवानगी देते राज्य सरकारमार्फत, म्हणून उत्तर ऑप्शन नंबर डी याचं होणार असेल. त्यानंतरचा 26वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 मध्ये सार्वजनिक सेवकांसाठी कोणत्या प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्याची तरतूद आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए महाराष्ट्र लोक प्रशासन संस्था. त्यानंतर 27वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोग खालीलपैकी कोणत्या बाबत नियम बनवण्याचा जबाबदारी घेतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व, म्हणजे की परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता निकष आणि निवडीची पद्धत ही सर्व जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेत असते, म्हणून ऑप्शन नंबर डी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 28वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 आयोगाच्या अध्यक्षांना किंवा सदस्यांना पदावरून दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी तरतूद करतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की गैरवर्तन, असक्षता आणि दिवाळखोरी या सर्व प्रकरणावरून, म्हणून ऑप्शन नंबर डी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 29वा प्रश्न, कोणत्या श्रेणीतील सेवांच्या भरतीसाठी मुलाखती घेण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोग जबाबदार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व, म्हणजे की वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 मधल्या सर्व पदांसाठी मुलाखत घेणे आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 30वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 राज्य सरकारला खालीलपैकी कोणत्या कारणास्तव कायद्याच्या कक्षेतून कोणताही सार्वजनिक सेवा वगळण्याचा अधिकार देतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व, ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, आपत्कालीन परिस्थिती आणि सार्वजनिक हित हे जे आहे सर्व होणार असेल, म्हणून ऑप्शन नंबर डी जे आहे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत, जे की महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 वरील मित्रांनो. तर याच प्रकारचे प्रश्न आपण परीक्षेच्या उर्वरित दिवसात देखील आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. या सर्व प्रश्नांचा तुम्ही भरपूर अभ्यास करा मित्रांनो, आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मिळवले नसतील किंवा टेक्निकल घेतलेले नसतील मित्रांनो, तुम्ही टेक्निकल मिळवून लगेच तुमच्या तयारीला लागा मित्रांनो. अवघ्या शेवटचे 3 दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत. 3 दिवसामध्ये तुम्ही प्रॉपरली आपल्या नोट्सचा किंवा टेस्टचा जर अभ्यास केला तर मित्रांनो तुम्ही रिकवर करू शकता मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी टेक्निकल हवा असेल, टेक्निकल देखील तुम्ही मिळू शकता आपल्या व्हॉट्सअप सॉल्युशनशी कॉन्टॅक्ट करून. तर मित्रांनो सर्व काही अवधी एका मिनिटात मिळवण्याकरता आपल्या व्हॉट्सअप सॉल्युशनशी कॉन्टॅक्ट करा. ज्या विद्यार्थ्यांना फ्रीचे मॉक टेस्ट हवे असतील त्यांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यावा मित्रांनो. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो भेटूया आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.